अभियंता व त्याच्या मैत्रिणीला मारहाण करून लुटणाऱ्यांचा रेखाचित्राद्वारे शोध घेत तिघांना अटक करण्यात आली आहे। तसंच त्यांच्याकडून 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून सराईत आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। विजापूर रस्त्यावर संगणक अभियंता आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करून सोन्याची चेन हिसकावून घेतल्या प्रकरणात आरोपींनी कोणतेही सुगावा ठेवला नव्हता। मात्र फिर्यादीने केलेले वर्णन आणि माहितीनुसार चित्रकाराने रेखाचित्र रेखाटले, त्यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला। तिघांची नावे निष्पन्न करून यापैकी दोघांना अटक केली आहे। आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून सोन्याची चेन, चाकू व दुचाकी असा एकूण 1,47,000 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे। एक आरोपी फरार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। ऑक्टोबर 20 तारीखला सायंकाळी 8:30 दरम्यान विजापूर रोड मध्ये ते नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं। त्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6), 311, 3(5) आणि हत्यार कायदा 425 अन्वये विजापूर रोड जी घटना आहे त्याबद्दल विजापूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला। आणि त्यात असं जे फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमकी दिलं, चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीची गोष्ट होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन डीसीपी परिमंडल श्री कबाडे, एसीपी श्री पवार, पीआई श्री दादा गायकवाड, क्राइम पीआई आणि इकडच्या डीबी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेले आहेत। हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचे डिटेक्शन आहे। यात ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादीनी दिलेलं जे वर्णन आहे, तिथं जे काही संभाषण झालं होतं, फिर्यादीनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं, तरीही त्या डिस्क्रिप्शन मधून आपल्या रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सराईत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून 3 आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेले आहे। त्यापैकी 2 जण 3 आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे। प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड, राहणार सेटलमेंट। दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारक्या संगटे। अशा 3 जणांचा निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या 2 आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे लूट झालेले सोन्याच्या चेन, गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण 1,47,000च्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत। या कामगिरीबद्दल मी श्री कबाडे, श्री दिलीप पवार, श्री दादा गायकवाड, श्री वराळे, डीबीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड, एएसआई श्री पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, अजय परदेशी, शंकर बिसे, लक्ष्मीकांत फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम आबादीजा आजे, संतोष माने, राहुल विटकर, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्निल जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो। या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पण जे लूटमार होत होतं ते प्रतिबंध होईल अशी अपेक्षा आहे। आणि इंट्रोगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुप पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी कन्फेशन दिलेले आहेत। त्यांना संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेले आहे। तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा
अपेक्षा आहे. हे जे सराईत गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्या विरुद्ध हे 11वी गुन्हा आहे आणि जे रावण जे आहेत त्यांच्या विरुद्ध ही 4था गुन्हा आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.